कुठे अडकलीये? का या माणसांनी मला असं आणून ठेवलं इथे? तो कोण आहे तो नवा माणूस? आतापर्यंत अर्जुन आणि जगूची मला भीती वाटत नव्हती. त्यांनी मला किडनॅप करून आणलं असलं तरी सुद्धा. खरं तर हे सगळं होईपर्यंत कुणीच माझ्याकडे वाकड्या नजरेंनी बघण्याची हिंमत केली नव्हती. कोण वाचवेल मला यातून? दादा, कुठे आहेस तू? प्लीज मला इथून घेऊन जा दादा. मला जरा आर्याताईंविषयी बोलायचं आहे. आर्याबद्दल समजलं? तिच्याबद्दल विश्वा काय बोलला का? नाही नाही, तेच तर सांगायचंय. मावशीबाई, मला असं वाटतं की सरांना काहीतरी कळलंय, पण ते आपल्याला सांगत नाहीयेत. म्हणजे मलाही नाही आणि तुम्हालाही नाही. तुम्हाला असं कशावरून वाटतं? कारण सरांनी पोलिसांचा तपास थांबवला. काय सांगते काय? हो, आणि पेपरवाल्यांनाही कुठली बातमी मिळू नये याची पूर्ण खबरदारी घेतली आहे त्यांनी. मावशीबाई, दुपारी कोणीतरी एक माणूस सरांना भेटायला आला होता. त्यांनी सरांना एक कागद दिला. तो पाहिल्यानंतर सर खूप खुश झाले. म्हणजे मी तर खूप दिवसांनी सरांना पहिल्यांदाच हसताना पाहिलं. म्हणून मला असं वाटलं की काहीतरी आर्याताईंविषयीच असेल. ठीक आहे. मला नाही ना सहन होत तिखट जेवण. मला अन्नाचा अपमान नाही करायचा आहे. अरे, हा पण गेला. सदर दुकान क्रमांक 414 निशिकांत जनार्दन देशमुख यांच्या नावे असून त्यांनी गावदेवी पतपेढी संस्थेकडून कर्जाऊ घेतलेली रक्कम रुपये 3 लाख मात्र अंतिम तारखेला जमा न केल्याने सदर मालमत्ता व त्यांचे राहते घर जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. जात बघा. काय ग, कसली गडबड आहे? कोणी आलंय का? हे कोणी पाहुणे नाहीयेत की ज्यांची आपण सरबराई करावी, किंवा कोणी राक्षसही नाहीयेत की ज्यांना तुम्ही घाबरून जावं. मी इथे असताना कोणालाही घाबरायचं कारण नाही. काम करा, बघूया आपलं. पसारा फार मोठा दिसतोय तुझा. बरंच काम केलेलं दिसतंय गेल्या काही वर्षात. 13 वर्षात तुझ्या इतका पैसा कमवला नसेल मी, पण एवढा पसारा नक्कीच वाढवून ठेवलाय की तुला माझ्या दारात यावं लागलं. बहीण कुठे आहे माझी? प्रत्येक गोष्टीची किंमत मोजायची असते विश्वमोहन. आहे तयारी? आणि तू माझ्याशी जसा वागलायस ना, त्या मानाने फारच थोडी किंमत मागणार आहे मी तुझ्याकडे. कसली किंमत? किंमत लक्षात नसेल तर आठवण करून देते. माझे पाय, माझे पाय, माझे नाक रगडायचं त्या, नाक रगडायचं त्या, नाक रगडायचं त्या, नाक रगडायचं, नाक रगडायचं.